जोराचा पाऊस आलाय बघा. व्हिडिओमध्ये एवढा नाही दिसत, खूप जोरात आलाय. आवाज येत असेल तुम्हाला. 8:30 पावणे 9 वाजले जातात. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. चला, मस्त सकाळ झालेली आहे, झाडू वगैरे मारून झालं आहे आणि आमचा रूम दाखवते. कपडे दिसतील, पण बेड वगैरे सगळं आवरलं आहे मी. कपडे थोडे सुकायचे बाकी आहेत, त्याच्यामुळे मी ठेवलेत. नंतर थोड्या टायमात बंद म्हणजे काळे. आज यांनी सुट्टी घेतली. काय अयो तू याला सांभाळ रे बाबा. नको, छान ना आमचं बाल लय सतवत. नाही हे शान आहे. छान आहे पण सतवते. मग कुठं सतवतंय? पप्पी देत नाही बघ. पप्पी दे मला. असं तर लय शान आहे. गौरांश मला झाल्यापासून सतवतंय. पप्पी दे. हे तू पप्पी दे. पप्पी दे. ते फॅन साफ करायचं तुम्हाला सांगणार आहे साफ करायला. नाही तू चल, याला घ्या हॉलमध्ये थोडा खाऊ खायचा त्याला. चला, चपाती घालली त्याने. अरे घ्या ना हॉलमध्ये तर सोडा. कोण आलं एवढ्या पावसात? मच्छीवाला. चला, लादी पुसायला घ्यायची. लादी पुसायला घेतली की लगेच येतो हा त्याच्यात हात टाकायला. त्याला पहिलं भरवते आणि मग लादी पुसा. पहिलं ते केस विचारले. ओरांशला पाठवलं ट्युशनला, त्यांचं खाऊ. चलो, पहिलं भरवते त्याला. चालली कॉलेजला. उड्या मॅडम आल्या माहिती आहे, आईने सांगितले. उद्या बोलते शाळेत जा. गौरांना पण सुट्टी नाही. बोलले तुमच्या मर्जीनुसार या, म्हणजे तुमची परिस्थिती वगैरे या. तू भरलं पाणी का पोहत ये. होतच नाही तर ट्रॅक वरून ये. कोणतरी आलेला ना, तू सांगत होतीस बघ. हा, तसं ये. इकडं आमचे गाणं चालत, गाणी. वटाणा फुटाणा. मंडळी सगळे घाई गडबड चालू आहे. चिकन बिर्याणी बनवायची आहे, तर तिकडं सगळं म्हणजे आई करतात ते सगळं. आता भात वगैरे केलं आहे, चिकन टाकतील आई. सकाळी चपात्या दीपालीने बनवलेल्या भाऊंना, मग त्या ठेवलेले मी गौरांशला. पण यांनी खाऊन टाकली, यांना माहितीच नाही. कालच्या पण होत्या, तर त्या खायच्या बदली या खाल्ल्या. तर मग आता परत त्याला भाकरी टाकल्या. 1.5 भाकरी झाले. मग 1 भाकरी तो घेऊन जाईल. त्याला भुर्जी केली आणि नितेशला झोपवलेली, तर तो काय झोपला नाही, उठला. ती सगळी गडबड. आणि आता 12 वाजता तर गौरांशला घेऊन येते पहिल्या शाळेत जायला. थोडं मोठं झालं. डेंजर भूक लागली ना मला, लय भूक लागली. पण आता याला घेतलंय मी झोपवायला. पहिला याला झोपवते, मग अशी पण झोपला नाही. चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं मला, एवढी भूक लागली. मस्त बिर्याणी बनवली. बघूया कशी झाली ते तुम्हाला दाखवतेच मी. 1:30 वाजला, पावणे 2 वाजायला आले. लय डेंजर भूक लागली. आता पहिला झोपवते यार, मग मस्त पेट पूजा. बिर्याणी चला घेऊन खाऊ दे. चालू आहे दळण्याचा डब्बा घेऊन. इथं काय आमची चक्की नाही आहे, त्याच्यामुळं जायला लागतं त्यामुळे तिकडे NADमध्ये. तर ते यांच्यासोबत चालली. डब्बा पकडायला कोणतरी लागतं. आणि नितेश लागलं पाठी. एवढा रडतोय ना हो, बघाल तर लय रडतंय. त्याला बाहेर जायचं आहे, जरा फिरवायला पाहिजे होतं. इथं आली का थोडंसं फिर. पाऊस गेलाय, नुसते ये बघत पाऊस गेला. सकाळी चांगला दणाके पडलाय. हवा बाहेर सुटले, पण गरमी जात नाही. गरमी आहे ना. चला, दाळण देऊन ते मंदिरात जाऊन आले. आता इथली नंतर ती पाठी मग गेले. ती चक्की आहे, चक्की इथं सेपरेट अशी चक्की. आणि मग इथं काय बोलतात सगळ्या बिल्डिंग आहे. मी एकदा आलेली इथं, म्हणजे गौरांच्या वर्गातला मित्र राहतो त्याचा. आता दिलं आहे 9:30-10 वाजता बोलवलं आहे. चलो, मस्त ग्रीनरी इथं. नित्यांशला झोप
खालीच झोपवते, कारण वरतून टेन्शनच नको, त्याच्यामुळे खाली झोपवते. आता गौरांचं बिर्याणी घेतली गौराशने खायला, तर त्याची संपली की 7 वाजता जर अभ्यासाला बसवते. आणि आता चला पहिला इकडची देवपुरामध्ये औषध लावते, कामांना सुरुवात करूया फटाफट. इथं चालू आहे आमचा अभ्यास. काय थांब. अरे त्या बरोबर अरे ये दादा ये, दादाला बोल अभ्यास करायला ये, बोल. 9 वाजले. अरे तुझं तू कर ना पहिला, मला रद्दी द्यायचे मला तिकडं घेऊन. उद्या जाते रद्दी घेऊन मी, आणि पैसे आणते रद्दीचे. अभ्यास करते, अभ्यास इथं अभ्यास करते इथं. अरे गौरांश अभ्यास करते मी, तू तोंडात टाकते गंदू. कसं करतं डोळे, कसं करतो डोळे. अरे रे रे, तुला मारू तुला. ए इकडं बघ नितेश, तुला मारू. दादाला मारू सगळ्यालाच नाही करते. चला इकडं मी घेतलेली भांडी घासायला, आणि त्याच्यानंतर बरीचशी कामं होती मला. दीपालीची तब्येत नव्हती बरोबर, त्याच्यामुळं ती म्हणजे ताप आलेलं, तर मग ते आली नंतर ना, त्याच्यामुळं मग माझ्यावर पडलं. तर मग चालतं आहे आपलं, पटापट भांडी घासून घेतली, ओटा वगैरे पुसून घेतला, नित्यांचं खाऊ ठेवलेलं एका साईडला. परत जे माझी जस्ट कामं असतात ती सगळी केली, झाडू, भांडी, ओटा. परत नित्यांशला भरवणं, मी पहिले आंघोळ केली. एवढं पाऊस पडते तरी एवढं गरम होते ना, मला खूप डेंजर गरम होते. त्याच्यामुळे पहिला आंघोळ केली, पटापट भांडी घासून घेतली. एका साईडला गौरांशला अभ्यासाला बसवलेलं, त्याचा अभ्यास पण चालू होता एका साईडला. मग माझं हे सुद्धा चालू होतं, आणि त्याचा अभ्यास घेता बोलायचं, त्याला नीट बसायला लागतं त्याजवळ, तर तेव्हा त्याचा अभ्यास होतो. तर असं काहीच माझा दिवस गेला आजचा. तर इथं बघितलं असाल तुम्ही, गौरांश नित्यांशला आमच्या कसा गाणे आवडतो. ढोलू काका ते गाणे ना, ते आवडतं त्याला, आणि एवढा मन लावून बघतो ना, मस्त खातो. आणि आता मी झोपून भरवता त्याला, असं बसवून भरवते, कारण त्याला मग कशात पण अडकायला नको, उलटीसारखं पण नको वाटायला, आणि सवयसुद्धा झाली पाहिजे. आता 1 वर्षाचं होऊन गेलं, त्याच्यामुळं मी ही सवय केली. चला आमचं भरवून झालं माझं काम. 11ला 10 मिनटं बाकी आहेत, आणि अजून ही लोक जागीच आहेत. मला वाटलं झोपली का, त्याला डायपर घालायला सांगितलं. हे काय आमचं लवकर झोपत नाही. चला ब्लॉग एड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय. बोलतो अंडाने पप्पा बाय. ए दादा.